नमस्कार मित्रांनो. गेल्या वर्षी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी एका मुलाखतीच्या दरम्यान कामाच्या तासाबद्दल आपलं मत मांडलं होतं. देशातील तरुणांनी आठवड्यात 70 तास काम करायला हवं असं मूर्ती म्हणाले होते. यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियातून भरपूर टीकाही झाली. मात्र त्यानंतरही ते आपल्या मतावर ठाम राहिले. हा वाद ताजा असतानाच लार्सन अँड टुब्रो कंपनीचे चेअरमन एस.एन. सुब्रमण्यन यांनी या वादात उडी घेत आणखी पुढचं वक्तव्य केलेलं आहे. आठवड्यातून 70 तास सोडा, 90 तास काम केलं पाहिजे. शिवाय रविवारीही काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला. आता जगभर कोणत्या देशात किती तास काम केलं जातं याचा घेतलेला हा आढावा बघूयात. इंटरनॅशनल लेबर संस्थेच्या आकडेवारीनुसार भूतानमध्ये 54.4 तास काम केलं जातं. UAEमध्ये 50.9 तास काम केलं जातं. कॉगोमध्ये 48.6 तास, कतारमध्ये 48 तास, मॉरिटानियामध्ये 47.6 तास, लेबेनॉनमध्ये 47.6 तास, जॉर्डनमध्ये 47 तास, 46.9 तास हे पाकिस्तानमध्ये काम केलं जातं. भारतामध्ये 46.7 तास, चीनमध्ये 46.1 तास, तर मकाऊमध्ये 46 तास काम केलं जातं. तर मित्रांनो, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि लार्सन अँड टुब्रो कंपनीचे चेअरमन एस.एन. सुब्रमण्यन यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल आपलं मत कमेंटमध्ये आपण सांगू शकता. धन्यवाद.